वाशिम जिल्ह्यातील मानोरा व कारंजा तालुक्यातील सीमेवर असलेल्या इंजुरी नजीकच्या अडाण धरणात मच्छीमारांना मंगळवारी सकाळी एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला। तो मृतदेह बाहेर काढून अनोळखी मृतदेह म्हणून पोलीस दप्तरी नोंद झाली। दरम्यान ओळख पटविण्यासाठी मानोरा पोलीस शोध घेत होते। ओळख पटल्यानंतर मानोरा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा नातूच निघाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीस अटक केली। त्याला पॉलिसी हिस्सा दाखवल्यावर आजोबा प्रल्हाद वीर यांना व आजी लक्ष्मीबाई वीर हिचा कोयत्याने खून करून दोन्ही मृतदेह अडाण धरणावरील पुलावरून याच धरणात फेकून दिल्याची कबुली आरोपी प्रतीक संतोष वीर वय वर्ष 23 राहणार मंगरुळपीर यांनी दिली। मित्रजीवन भगवान फाळके 27 वर्षे, जगदीश अनिल देवकर 24 वर्षे, विकास संतोष भगत 25 वर्षे यांच्या मदतीने हे कृत्य केल्याचेही आरोपीने कबूल केले। मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवाशी प्रल्हाद दत्तराम वीर वय वर्ष 65 आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई प्रल्हाद वीर वय वर्ष 70 या दोघाही पती पत्नीची नातवाने हत्या करून रविवारी 4 ऑगस्टच्या रात्री अडाण धरणात फेकून दिले होते। गुरुवारी सकाळी महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी मानोरा पोलिसांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांचे सहकारी अतुल उमाळे, अंकुश सदाफळे, मयूर सळेदार व अन्य साथीदार यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन रेस्क्यू बोटसह सकाळीच घटनास्थळावर पोहोचले। धरणात पुलाखाली अंडर वॉटर सर्च ऑपरेशन सुरू केले, काहीच मिळून आले नाही। तेव्हा जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपली रेस्क्यू बोट धरणाकडे वळवून सर्च ऑपरेशन सुरू केले। तेव्हा घटनास्थळावरून 500 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला। सर्च ऑपरेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापूरकर सोबत होते। यावेळी घटनास्थळावर कारंजा उपविभागीय अधिकारी प्रदीप पाळवे, मानोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण शिंदे, जमादार सुभाष महाजन, दिलीप चव्हाण, चालक श्रावण जाधव यांच्या उपस्थितीत मृतदेह काढला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।